हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। सो आजचा व्हिडिओ असणार आहे की आज आहे अमावस्या। तर ह्या 2-3 दिवसांमध्ये तुमच्या पर्सनची एनर्जी काय असणार आहे तर ते आपण चेक करणार आहोत। कारण की आपल्याला माहिती आहे बिग चेंजेस होत असतात अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळामध्ये। तर तुमच्या पर्सनची करंट एनर्जी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत। जे कोणी व्हिडिओवरती नवीन असाल तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्हीही मेडिटेट करा। तुमच्या पर्सनचं नाव 3 वेळेस घ्या आणि त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे तुम्हाला। तर पाहूया त्यांची एनर्जी काय आहे। तर हँगमॅनचं कार्ड आलेलं आहे। तर आपल्याला दिसून येत आहे कुठेतरी तुमचे जे पर्सन आहेत ते आता ह्या लाईफ मधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे, जे की खूप जास्त ते ह्या भौतिक लाईफशी निगडीत होते। तर आता दिसून येते कुठेतरी स्पिरिच्युअलिटीकडे जाताना ते दिसून येत आहेत। कारण की द हँगमॅनचं कार्ड आलेलं आहे। त्यांना ह्या 3D लाईफ मधून बाहेर पडण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे। त्यांना परमेश्वराचा खूप जास्त आधार मिळत आहे आणि ते त्या दृष्टीने पुढे जात आहे। कारण की स्पिरिच्युअलिटीचं कार्ड जे आहे, हँगमॅनचं कार्ड आहे, ते आपल्याला माहिती आहे। तर हँगमॅनचं कार्ड आपल्याला सांगतं की आपलं हे जे लाईफ आहे ते हा भौतिक जगताशी निगडीत नाहीये, तर हे एक स्पिरिच्युअल लाईफ आहे आणि स्पिरिच्युअलिटीकडे जाणं हेच आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे। सो तुमचे जे पार्टनर आहेत त्यांची एक एनर्जी दिसून येत आहे, ते खूप जास्त स्पिरिच्युअल होत आहेत, एक धार्मिक गोष्टींकडे खूप जास्त जात आहेत। त्यांचा जो इगो आहे तो इगो कुठेतरी आता संपल्यात जमा आहे। कारण की मागील काही काळामध्ये त्यांनी तुम्हाला खूप जास्त हर्ट केलं त्यांच्या बोलण्या थ्रू, त्यांच्या ऍक्शन थ्रू, बट आता त्यांचा इगो जो आहे तो कुठेतरी येथे समाप्त होताना दिसून येत आहे। द एंड ऑफ द इगो। तर आपल्याला दिसून येते की हे जे हँगमॅनचं कार्ड आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मार्ग दाखवत आहे। हळूहळू त्यांचे इनर वर्क ते करत आहे। हळूहळू ते पुढे स्लोली एका स्पिरिच्युअल लाईफ मध्ये एंटर करत आहेत आणि स्पिरिट लेवलवरती ते कॉन्शियसनेस त्यांची वाढलेली आहे। सो ते आता त्यांचा जो जर्नी आहे ती आता हळूहळू पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहे। तर तुमच्या पर्सनची एनर्जी जी आहे ते परमेश्वराकडे नक्कीच तुम्हालाच मागत आहेत, तुमचा विचार करत आहेत खूप जास्त आणि तुमच्या थ्रू जी त्यांची अवेकनिंग झालेली आहे तर त्यामध्ये ते आता पुढे जी जर्नी आहे त्यामध्ये एंटर झालेले आहेत। सो पुढे पुढे त्यांचं मार्गक्रमण सुद्धा होताना दिसून येत आहे। सो न्यू मूनची एनर्जी अशी आहे की ते खूप जास्त तुम्हाला मिस करत आहेत आणि एक स्पिरिच्युअल कनेक्शन तुमच्याशी ते फील करत आहे। बिकॉज हे जे कनेक्शन आहे ते असू शकतं आफ्टर मॅरेज सुद्धा असू शकतं किंवा खूप जास्त डिफरन्स तुमच्यामध्ये असू शकतो, एज डिफरन्स असू शकतो किंवा जे तुमचं कल्चरल डिफरन्स आहे त्यामध्ये सुद्धा डिफरन्स असू शकतो। बट आता कुठेतरी ते तुम्हाला ऍक्सेप्ट करताना दिसून येत आहे कारण की त्यांची स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे। त्यांना समजत आहे की हे साधं सुद्धा रिलेशनशिप नाही, ऑर्डिनरी रिलेशनशिप नाही, तर हे कुठेतरी एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे हे त्यांना येथे जाणवत आहे। तर आपण पाहतोय एक खूप सुंदर असं हे कार्ड आहे जे दाखवते तुमच्या पर्सनची एनर्जी, जी की खूप जास्त स्पिरिच्युअलिटीकडे त्यांना घेऊन जात आहे। तर आपल्याला दिसून येते क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे। तर ही जी महिला आहे जी फिमेल एनर्जी आहे, फिमेल अँड मस्क्युलाइन एनर्जी जी असते त्यातली फिमेल जी एनर्जी आपल्याला दिसून येते, ही कुठल्याही जेंडरवरती स्पेसिफिक नाही, मेल एनर्जी किंवा फिमेल एनर्जी दोघांमध्येही सुद्धा असू शकते। तर ही जी फिमेल एनर्जी आहे कुठेतरी बॅलन्स होताना त्यांच्यातली दिसून येत आहे। त्यांना दिसून येते की आपण इतके दिवस आपल्यातील जी फेमिनिटी होती, कारण की आपल्याला माहिती आहे आपल्यामध्येच फिमेल आणि मेल एनर्जी दोन्ही असते, जर त्या आपण कुठल्याही एनर्जीला जर आपण इग्नोर करत असू तर ती कुठेतरी डिसबॅलन्स होत असते। सो तुमच्यातली जी फेमिनिटी आहे ती कुठेतरी बॅलन्स होताना येथे दिसून येत आहे आणि तुमच्या पर्सनला ही गोष्ट खूप जास्त अट्रॅक्ट करत आहे तुमच्याकडे। त्यांना खूप जास्त तुमची आपण म्हणतो मिसिंग एनर्जी आहे, खूप जास्त ते तुम्हाला मागील काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या आठवत आहेत सध्या। एक क्राईंग एनर्जी सुद्धा त्यांची दिसून येत आहे, बट त्यांना आधार आता स्पिरिच्युअलचा आहे, तर डिवाइनचा आहे, तर ते स्पिरिच्युअलिटीकडे सुद्धा गेलेले आहेत। तर ते त्यांच्या फेमिनाईन एनर्जीला खूप जास्त मिस करत आहेत। ओके, द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे। तर ह्यावरून दिसून येतंय की त्यांनी जे आपल्या आजूबाजूला बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत त्या खूप जास्त प्युअर आहेत। आता ते त्यांच्या आभामंडलामध्ये दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला एंटर करून देत नाहीयेत।
जे की कार्मिक रिलेशनशिप होते ते एंड होताना येथे दिसून येत आहेत आणि त्यांनी त्यांच्या बाउंड्री खूप जास्त सिक्युअर केलेल्या आहेत. त्यामध्ये तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही ते एंटर करून देताना दिसत नाहीये. एक कम्प्लिशनची एनर्जी येथे दिसून येत आहे. जे काही इनर वर्क तुम्ही केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना दिसून येत आहे आणि तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यामध्ये सुद्धा तुमचं जे हे रिलेशनशिप आहे ते ग्रो झालेलं येथे दिसून येत आहे, कम्प्लीट झालेलं दिसून येत आहे. द वर्ल्डचं कार्ड आहे. सो ज्या बाउंड्री सेट केल्या होत्या त्यांनी तुम्ही केल्या होत्या त्याचं कुठेतरी फळ तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे. तर नक्कीच याला तुमचं जी ध्यानधारणा होती, जे तुम्ही कल्पनाशक्ती होती तुमची ब्रह्मांडीय शक्तीने तुम्हाला ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. युनिव्हर्सने तुमची जर्नी पुढे नेलेली आहे आणि त्यामध्ये डिवाइन इंटरव्हन्शन झालेलं आहे. सो डिवाइननी त्यांना नक्कीच काही अशा घटना दाखवलेल्या आहे, असे काही लोकांचे चेहरे दाखवलेले आहे ज्यावरून त्यांना समजलेलं आहे की तुमच्या व्यतिरिक्त त्यांच्यावरती ट्रू लव्ह करणारं कुणीही नाहीये. सो परमेश्वराने जी तुम्हाला ताकद दिली होती लढण्याची त्याचा एक पॉझिटिव्ह रिवॉर्ड तुम्हाला मिळतोय. एक विजयाचा मुकुट तुमच्या डोक्यावरती दिसत आहे. तर हा विजयश्री तुम्ही खेचून आणलेला आहे. तर खूप जास्त अबंडन्स येत आहे तुमच्या जीवनामध्ये. जे काही नो कम्युनिकेशन होतं तुमचं, जे काही तुम्ही बोलत नव्हता, कन्फेशन तुम्ही केलेलं होतं बट त्याचा तुम्हाला रिप्लाय योग्य नव्हता मिळत. तर येत्या काळामध्ये खूप जास्त एक अबंडन्स दिसून येत आहे. खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक प्रॉस्पेरिटी अँड एक पॉझिटिव्हिटी दिसून येत आहे. सो खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येथे दिसून येत आहे. बट काहीतरी असं दिसून येत आहे की ते काहीतरी गॉसिपिंग सुद्धा करत आहे. त्यांच्या जे मित्र आहेत किंवा त्यांचे जे सोल फ्रेंड आहेत त्यांच्याशी ते तुमच्या बाबतीत काहीतरी गॉसिप करताना सुद्धा येथे दिसून येत आहे. बट हे जे गॉसिप आहे ते नक्कीच पॉझिटिव्ह आहे. येस, ते तुमच्याकडे येत आहेत. एक कन्फेशन घेऊन येत आहे. काहीतरी न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. अँड हे जे रिलेशनशिप आहे आता एका नवीन वळणावरती गेलेला आहे आणि एक नवीन विचार तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तो मागील ज्या गोष्टी होत्या त्या सोडून द्या आणि आता फ्युचरकडे तुम्हाला आता खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जात आहे. तर नक्कीच ते येत्या काळामध्ये तुम्ही जे काही तुमच्या मनात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं ते तुम्हाला देणार आहे. एक हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन कॉन्व्हर्सेशन होताना इथे दिसून येत आहे. तर नक्कीच पॉझिटिव्ह तुमच्या बाबतीत कार्ड आलेला आहे. सो न्यू जी थिंक आहे पेजची कार्ड आहे. तर नक्कीच नवीन विचार तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. एक लव्ह ऑफर ते तुम्हाला घेऊन येताना दिसून येत आहे. तर तुमच्याकडे जे तुमचं ट्रू लव्ह आहे ते नक्कीच येणार आहे आणि तुमचे जे पर्सन आहे ते तुमच्याकडे येत आहेत आणि एक लव्ह ऑफर घेऊन येत आहे. तर हे होते तुमचे काही कार्ड्स. तर आपण न्यू मूनची एनर्जी होती. तर आपण आता काही त्यांच्यातर्फे मेसेजेस घेऊया. तर आपण काही मेसेजेस घेऊया तुमच्या पर्सन कडून. तर मेसेजेस आलेले आहेत. तर पहिलाच मेसेज आलेला आहे, आय विश कुड चेंज माय पास्ट. आय कुड चेंज माय पास्ट. तर कुणीतरी असं म्हणतंय मागच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या कुठेतरी चेंज होण्याची गरज आहे आणि जे काही तुमच्यामध्ये काही त्यांनी तुम्हाला हर्ट केलेला असेल कुठल्या बाबतीत, तुमच्याशी ते बोलत नसतील किंवा नो कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला ठेवलं असेल तर या बाबतीत सुद्धा त्यांना खूप रिग्रेट खूप जास्त त्यांना वाटत आहे. सो ते म्हणत आहेत की मला असं वाटतं की मी माझा पास्ट जे मी तुम्हाला बोललो, जे तुम्हाला ते बोलले असतील किंवा
काही तुम्हाला हर्ट केलेलं असेल त्यांनी, तर त्या बाबतीत ते खूप जास्त विचार करत आहे. त्यांना वाटत आहे की मी असं का बोललो, माझ्या एवढ्या जवळच्या व्यक्तीला मी एवढं का बोललो, एवढं का हर्ट केलं, अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे. सो ते म्हणत आहे की आय विश आय कुड चेंज माय पास्ट. तर मी माझा भूतकाळ जर बदलू शकलो असतो, ती घटना जी झाली होती ती जर झाली नसती तर कदाचित एवढं सगळं त्रास सहन करावा लागला नसता. सो त्यामुळे ते म्हणत आहेत की आय विश आय कुड चेंज माय पास्ट. त्यानंतर दुसरा मेसेज आहे, आय होप यू विल फॉरगिव्ह मी सून. तर ते काय म्हणत आहेत की तुम्ही लवकरच त्यांना माफ कराल, अशा प्रकारची अपेक्षा ते ठेवत आहेत. तुम्ही त्यांना माफ करावी अशी त्यांची इच्छा आहे. आय नो यू ट्रस्ट मी. एवढं होऊन सुद्धा तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असा त्यांना विश्वास आहे. आय लेफ्ट यू टू मेक यू रिअलाइज माय इम्पॉर्टन्स. तर तुमचे पर्सन म्हणत आहेत की मी तुला सोडून गेलो कारण की तुला माझं महत्व कळावं म्हणून. त्यानंतर इट वॉज माय फॉल्ट बट स्टील आय ब्लेम यू. तर ते म्हणत आहे हा माझा गुन्हा होता, बट माझी चूक होती, पण मी तुझ्यावरती ती लोटून दिली. अशा प्रकारचे तुमचे हे पर्सन आहेत आणि ते तुम्हाला मेसेज करत आहेत. आय विश आय कुड टेक माय वर्ड्स बॅक. तर ते म्हणत आहेत की मला असं वाटतंय माझे शब्द मला परत मागे घेता येतील का. एकदा बोललेले शब्द परत मागे घेता येत नाहीत, त्यामुळे ते असं म्हणत आहेत, आय एम फेड अप विथ युअर कंप्लेनिंग नेचर. तर खूप जास्त असे काही मेसेज आहेत. तर त्यांना तुम्हाला सांगायचे आहे, यू फेल टू कीप अ बॅलन्स बिटवीन युअर पॅरेंट्स अँड मी. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सच्या बाबतीमध्ये काही बॅलन्स ठेवला नाही त्यांच्यामध्ये आणि पॅरेंट्सच्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारचे मेसेजेस त्यांनी पाठवलेला आहे. शेवटचा मेसेज आहे, आय एम वेटिंग फॉर युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. तर ते तुमच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची वाट पाहत आहे. तर नक्कीच तुम्हाला कम्युनिकेशन करण्याची येथे गरज आहे. सो डिवाइन तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला कम्युनिकेशन करण्याची गरज आहे. सो ही होती आजची एनर्जी. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली असेल त्यांनी नक्कीच लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील चॅनलवरती माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. गुड नाईट.